इथे पहा शरीरापासून दूर चला लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू झाली आहे आणि थोडासा व्यत्यय आला होता नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पाहता येत नव्हती परंतु ती पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आणि क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या देखील या दमदार दादा चषक 2026 आपण देखील आस्वाद घेऊ शकता आणि पाहायचं एक मॅच कडे आपण पाहतोय थोडीशी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते गॅलेक्सी स्पोर्ट्स उदगीर या संघाची 15 धावा इथे मात्र मोठा फटका विकेट केलाय चेंडू चाललाय आउट ऑफ द पार ज्या पद्धतीने मी सांगितलं की थोडीशी खराब परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते परंतु इथे मात्र फलंदाज विक्रमच्या बॅट मधून मात्र दुसरा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळते धाव संख्येत मात्र 6 धावेने भर झाली धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 21 या आकड्यावरती संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत तर पाहायचे संतोष कशा पद्धतीने गोलंदाजी करतील पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरा चेंडू पाहायचा आहे इथे पहा टप्पा पडल्यानंतर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते म्हणजे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला त्यानंतर मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालेत पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज इथे पहा पुन्हा एकदा झेलची संधी आहे आणि इथे झेल मात्र पकडला गेलाय झेल पकडला गेलाय आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षक अजयच्या माध्यमातून इथे झेल मात्र चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघाला धावसंख्येचा आकार देत होता त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला तोच विक्रम मात्र तंबूच्या दिशेने रवाना झालाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो विकास पाहायचाय आपल्या संघासाठी विकास करेल का संघ मात्र अडचणीमध्ये आहे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते इथे पहा व्हाईट बॉलची घोषणा अतिरिक्त धावेने संघ मात्र पुढे सरकला धाव संख्येत 1 धावेने भर झाली धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते धावा मात्र 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय चेंडू हवे झेलची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं मात्र इथे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते गडी क्रमांक 5 इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते विकासाच्या रूपाने आणि 5 गडी बाद धाव संख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 22 या आकड्यावरती दयनीय अवस्था म्हणावं लागेल गॅलेक्सी स्पोर्ट्स उदगीर या संघ एक संघ मात्र खेळताना आपण पाहिला श्री काळंबादेवी स्पोर्ट्स उदगिरी हा संघ मात्र या स्पर्धेतून बाद झालाय आणि आता मात्र दुसरा संघ आपल्याला खेळताना दिसतोय गॅलेक्सी स्पोर्ट्स उदगिरी तो देखील बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय धावेंसाठी संघर्ष करतोय पहा अजूनही तुमच्याकडे 8 चेंडू आहेत 8 चेंडू मध्ये तुम्ही 15 धावा जरी काढल्या तरी मात्र 40 पर्यंत पोहोचू शकाल परंतु तसं काही मैदानामध्ये होत नाहीये तू चल मी आया अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागतं तुम्हाला डोक्याचा वापर करून तुम्हाला क्रिकेट खेळणं गरजेचं आहे कारण टेनिस क्रिकेट फार पुढे गेलंय इथे पहा टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय लेग कटर ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज संतोषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय इथे पहा गती परिवर्तन वारंवार केलं जात आहे आणि स्विंग अँड मिसचे चेंडू तोपर्यंत एकच धाव इथे पाहायला मिळते आणि पहा दुसरी धाव देखील
या ठिकाणी पूर्ण केली जाते. अशा जर चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला चुकीचा भुगदंड तुम्हाला भोगावा लागेल. चुकीला माफी नाही, कारण चूक न करता तुम्हाला टेनिस क्रिकेट खेळावं लागेल. चुका जर केल्या तर त्या चुकीला माफी नसणार. तेच मैदानामध्ये आपण पाहिलंय. एका धावेचं 2 धावेमध्ये कन्वर्ट, म्हणजे डीमार्ट सारखी परिस्थिती आहे. बाय 1 गेट 1 फ्री. हे डीमार्ट मध्ये घुसल्यानंतर आपण लगेच समोर बिस्किट दिसतात आणि इथे तर चॉकलेट आहे. म्हणजे स्पर्धा देखील चॉकलेट सारखी. दमदार दादा चषक. चला, गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचं लक्ष्मण कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. तर मात्र धावू संख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या सरासरीने इथे धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. इथे पहा, टप्पा पड्यानंतर टप्प्यानं दोन्ही उसळी घेतली होती आणि चेंडू आणि बॅटचा मात्र कुठला संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहा, नन्ना मुन्ना जादूगार आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेझर क्रिकेटचे धडे घेतात आणि आता मात्र इथून रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, इथे मात्र यू हिट अँड डेफिनेटली हिट इथे पाहायला मिळतोय. लक्ष्मण मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि मात्र इथे 6वा हातरा इथे बसत असताना विकासाच्या रूपाने मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. आणि 6 गडी बाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 24 या आकड्यावरती. चला, नवीन फलंदाज सुभाषला आपण पाहू शकाल. तर पाहिजे सुभाष कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पहा, विठ्ठल रुखुमाई स्पोर्ट्स विरळे या संघाने जे टी शर्ट परिधान केले त्याच्या पाठीमागे मला वाटतं प्रत्येकाने त्यांच्या आईचं नाव लिहिलंय. म्हणजे खरं तर आज आपल्या प्रत्येकाच्या आईला दिलेली मानवंदना. खरं तर आज महिला जागतिक दिन आणि त्याचं औचित्य साधून खरं तर दमदार दादा चषकाचं आयोजन आपण पाहतोय. इथे पहा, पुन्हा एकदा बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, काल अभिजित स्पोर्ट्स निनाई ही स्पर्धा मात्र सारसुळेच्या मैदानामध्ये सुरुवात आहे आणि त्या ठिकाणी अखंड शावडी तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत दादा पाटील यांच्याशी मी चर्चा केली होती की तुमच्या शावडी तालुक्यात 2 असोसिएशन झाल्यात आणि त्या कशासाठी झाल्या याचं कारण त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्याचाच प्रात्यक्षिक उत्तर आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि ते पहा, पहिल्या अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये विशाल यांच्याकडून झेल सुटला. पहा, झेल जर पकडला असतं तर मी 500 रुपये दिले असते, परंतु तसं काही मैदानामध्ये घडलं नाहीये आणि झेल मात्र सुटलाय. पहा, कधीतरी क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट खेळण्यासाठी संधी देणं हे मात्र अखंड शाहूवाडी तालुका असेल, शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन असेल, हे संघ मात्र ही असोसिएशन मात्र खेळणारा मात्र प्रतिदान इथे करत असताना पाहायला मिळतो. इथे पहा, मोठा फटका, चेंडू हवेत आहे, झेलची संधी, झेल मात्र सुटलाय आणि त्या झेलचं आपल्याला पाहायला मिळते. झेलचं एका धावेचं कन्वर्ट मात्र 2 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र इथे फलकावरती लागल्या जातात. धावा 28 धावा इथे पाहायला मिळत आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर धावसंख्या 28 आणि 29 धावेंचं लक्ष्य. 24 चेंडू आणि 29 धावा हे कशा पद्धतीने पूर्ण करतील हा यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजक संघ VR स्पोर्ट्स विरळे हा संघ पाहायचा कशा पद्धतीने फलंदाजी करेल. चला, लगेचच मैदानामध्ये उतरा. गॅलेक्सी स्पोर्ट्स उदगिरी हा संघ मात्र इथे खेळत असताना चला लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. चला, यानंतर भैरी देवी क्रिकेट स्पोर्ट्स करंडेवाडी विपक्ष शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी दोन्ही संघाच्या करणारा विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. चला, टीम मीटिंग करू नका. आपण आयोजक संघ आहात आणि आयोजक संघाने जर आपला वेळ वाया घालवला तर कशा पद्धतीने आपली स्पर्धा पूर्ण होईल. वेळेचं बंधन आहे. 5:30 शेवटचा सामना देखील 3 षटकांचा होणं अपेक्षित आहे. म्हणजे 1 ओव्हरचा आणि 2 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मजा येत नाही, परंतु 3 षटकांची होणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे आपण वेळेचं बंधन हे फार पाळणं गरजेचं आहे. शिस्तीची ही स्पर्धा आणि कडक नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आपण लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची याची दक्षता घ्या.
चला सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. चला वेळ वाया घालू नका. चला टॉस करून घ्यायचा आहे. चला मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस करून घ्या. बाबूराव नाना पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारण चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 29 धावेची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. विनोद आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक सुरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सुरेश पाहायचा आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहा बैलगाड्या शर्तीमध्ये बैलांची नावं देखील कलिंगड असतात, पपई असतात आणि सोन्या बैल आहे, असे बरेच नावं आपल्याला पाहायला मिळतात. मात्र 4 धावेने भर झाली. धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील गोड होतो. यजमान संघ इथे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. VR स्पोर्ट्स विरळे हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. इथे पाहायचा पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. इथे बा पुन्हा एकदा मोठा फटका. इथे याला बिग हिट केला गेलाय की काय आणि चेंडू चाललाय. पंच मात्र इशारा देत आहेत 6 धावेंचा. धावसंख्येत मात्र 6 धावेने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी आकड्यात जात असताना 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहा लो स्कोरिंग मॅच आहे. मला वाटतं 2 षटकामध्ये सामना संपेल की काय. म्हणजे यजमान संघ आहे आणि या ठिकाणी खरं तर सिद्धेश्वर स्पोर्ट्स या संघाचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. चला विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे आणि पहिला हादरा इथे बसत असताना VR स्पोर्ट्स विरळ या संघाला आणि 1 गडी बाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहिजे विशाल कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला वेळ वाया घालवू नका. सुरेश गोलंदाजी मार्कवर आहे. इथे बा मोठा फटका केलाय, बिग हिट केलाय की काय आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावसंख्येसाठी. धावसंख्येत मात्र 6 धावेने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आता मात्र 19 या आकड्यावरती आणि 19 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. 29 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे.
18 चेंडू आणि 10 धावा. 18 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. चला वेळ वाया घालू नका. चला यानंतर शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी आपण टॉस जिंकलायत आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जसा हा सामना संपेल तसा आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे याची दक्षता घ्या. वेळेचं बंधन आहे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे कारण जवळजवळ 15 मॅचेस आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत आणि 16 संघ आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चला गोलंदाजी मार्गवर प्रकाशला आपण पाहणार आहोत. प्रकाश आपल्या संघासाठी प्रकाश करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक वरती आपण विनोदला पाहतोय. नॉन स्ट्राईकला विशाल आहे. इथे पहा अवे फ्रॉम द बॉडी आणि व्हाईट बॉलची घोषणा इथे होत असताना अतिरिक्त धावेने संघ मात्र पुढे सरकला 20 या आकड्यावरती. अजूनही 18 चेंडू आणि 9 धावेची गरज. 18 चेंडू 9 धावा. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आहे. क्षेत्ररक्षण करेल फेकी करेल तोपर्यंत पहा एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहा कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्या काढली तरी मात्र संघ मात्र विजय होऊ शकतो. इथे पहा बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र चांगली गोलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून 2 चेंडू हाताळलेत आणि 2च धावा त्याने खर्च केल्यात. इथे पहा पुन्हा व्हाईट बॉलची घोषणा. पंच मात्र व्हाईट बॉलची घोषणा देत असताना अतिरिक्त धावेने संघ मात्र पुढे सरकला 22 या आकड्यावरती. अजूनही 7 धाव संख्येची गरज आहे. तर पाहिजे 7 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील. इथे पहा पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू गेलाय तोपर्यंत एकच धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. धावू संख्येत एका धावेने वर धावू संख्या 23 या आकड्यावर. पहा एकेरी दुहेरी धावा जरी काढल्या तरी मात्र संघ VR स्पोर्ट्स मात्र विजयाच्या दिशेने जाईल. इथे पहा सुरेश मात्र क्षेत्ररक्षण करत असताना थोडंसं गफलत. एका धावेचं 2 धावेमध्ये कन्वर्ट होत असताना 2 या धावू संख्येने मात्र संघ पुढे सरकला. धावू संख्या 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा चेंडू हवेत आणि झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं मात्र प्राप्त झालंय. जाता जाता का होईना पण मात्र चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा आद्रा इथे बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अजय याच्या रूपाने. चला विनोद मात्र इथे बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. फलंदाज क्रमांक 4 अजय आपल्याला पाहायचंय. अजय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. फक्त 4 धावा. शेवटचा चेंडू लोअर फुलटो चेंडू आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. इथे पहा मैदानात काय घडेल तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या इथे पूर्ण होते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 3 धाव संख्येने धाव संख्या 28 धावा. फक्त आणि फक्त आता एका धाव संख्येची गरज आहे विजयासाठी. VR स्पोर्ट्स विरळे या संघाला फक्त एका धाव संख्येची आवश्यकता आहे. चला विक्रम गोलंदाजी मार्गवर आहे. 12 चेंडू आणि 1 धावेची गरज. इथे पहा सामना मात्र विजय झालाय. VR स्पोर्ट्स विरळे हा संघ मात्र विजयी होतोय आणि पुढच्या फेरीत दाखल होतोय. चला गॅलेक्सी स्पोर्ट्स उदगीरी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरवण्यात येईल. या आपल्या एका प्रतिनिधीने आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चला प्रकाश याला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. 1 षटक त्याने हाताळलं. 3 गडी बाद केले आणि एकच धाव त्याने खर्च केली होती आणि या सर वेलकम प्रकाश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. आणि गॅलेक्सी स्पोर्ट्स आपण देखील या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात आणि या स्पर्धेची आठवण